हॅलो फ्रेंड्स, मी आहे कोमलने. आज आपण उपवासासाठी साबुदाण्याची खीर बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण 1 वाटी शाबू, काजू, बदाम व वेलदोडे घेतलेले आहेत. शाबू आपण रात्रभर भिजवून घ्यायचे आहे व काजूचे व बदामाचे काप करून घ्यायचे आहेत व वेलदोड्याची पावडर करून घ्यायची. कढईमध्ये 1 बाउल दूध घालून ते एकसारखे हलवत राहायचं आहे व दुधाला उकळी येऊ द्यायची आहे. दुधाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भिजवलेली शाबू घालायचे व ते मिश्रण एकसारी हलवून घ्यायचं. उपवासाची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही. हे मिश्रण आपण एकसारी हलवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हवे असतील ते ड्रायफ्रूट घातले तरीही चालतील. थोडेसे काजूचे काप व बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये बेदाणे, खजूर असे ड्रायफ्रूट घातले तरीही चालतील. हे मिश्रण आपण एकसारी हलवून घ्यायचं आहे. यातली आपली शाबू छान अशी टम्माशी फुगलेली आहे, ती शिजलेली आहे. त्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर घालून घ्यायची. ते मिश्रण एकसारी हलवून घ्यायचं. व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही उपवास हलवून घ्या. व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान अशी आपली शाबूची खीर तयार आहे. उपवासासाठी आपण जर खिचडी न करता खीर जरी करून खाल्ली तरी खूपच छान व ती पौष्टिक. एका बाउलमध्ये आपण ती खीर काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे खीर. व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.